महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी अशी की खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत का दिली याची खास माहिती संजय राऊतांनी दिली। तर संजय राऊत यांचा तारीख पे तारीख देण्याचा हा कार्यक्रम आहे अशी खिल्ली नितेश राणेंनी उडवली। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। 20 डिसेंबरला होणार नाही साहेब, आधी 2 जानेवारीपर्यंत 8 दिवस मागतोय। जानेवारी ऐका माझं 24 डिसेंबर आणि 2 जानेवारीवरून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात अशा प्रकारे घासाघीस सुरू होती। 2 जानेवारीपर्यंत मात्र ही घासाघीस का सुरू याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला। 31 डिसेंबरला सरकार जाणार आहे, त्यामुळे सरकार जबाबदारी घेण्यास तयार नाही, म्हणून जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर ही तारीख दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला। पण सरकारला निर्णय घ्यायचा नसावा। सरकारला कळून चुकलं की आपलं मरण 31 डिसेंबर पर्यंत आपली मुंडकं उडणार आहे, तलवार लटकते आहे, ती खाली येणार आहे, त्याच्यामुळे जानेवारीपर्यंत त्याने ढकलले। मराठा आरक्षण मिळावं म्हणून लोकसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन संजय राऊतांनी केलं। अधिवेशनाबद्दल महाराष्ट्रातील एकही नेता किंवा मुख्यमंत्री का बोलत नाही? हिवाळी अधिवेशनात एखादा प्रस्ताव केंद्र सरकार आणणार का असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला। सर्व पक्षीय नेत्यांनी आवाहन केलं आणि सरकारला वाटलं हे प्रकरण आपल्या अंगलट येईल आणि अख्खा महाराष्ट्र त्यातून पेटेल, म्हणून त्यांनी काल जरांगे पाटलांना आश्वासन दिलं आहे आणि सध्या तूर्त हे उपोषण थांबवलं आहे। पण महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे, अस्थिर आहे। खासदार संजय राऊत यांनी वर्तवलेलं कोणतंही भाकीत आतापर्यंत खरं ठरलेलं नाही अशा शब्दात नितेश राणेंनी राऊतांच्या गौप्यस्फोटाची हवाच काढून टाकली। कधी म्हणतो की महाविकास आघाडी हे 25 वर्ष त्याचं सरकार राहणार, ते काय खरं झालं नाही। उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार, ते काय खरं झालं नाही। 31 डिसेंबरसाठी आता अवघे 58 दिवस शिल्लक आहेत। तोपर्यंत राज्यातलं सरकार टिकतं की नाही याविषयी संजय राऊतांनी केलेलं भाकीत खरं की खोटं याविषयी चर्चा होत राहील। पण 31 डिसेंबरला संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाचा आणि भाकीताचा निकाल लागेल हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्य सरकारनं 2 महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली। मराठा आणि कुणबी एकच असल्याचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच मांडला होता। शेती करणाऱ्या सर्व जातींना आरक्षण असताना मराठा समाजाबाबत वेगळी भूमिका का घेतली जाते असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता। मराठा आणि कुणबी भाऊभाऊ असल्याचं सरकारला पटवून देण्यात जरांगे पाटील यशस्वी ठरले। मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत असल्यानं प्रमाणपत्राचा मुद्दाही आता मार्गी लागायला सुरुवात झाली आहे। तर ओबीसी नेत्यांनी कोर्ट कचेरी टाळण्यासाठी थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून आरक्षणावर तोडगा सुचवलाय। वारंवार न्यायालयामध्ये जाण्यापेक्षा केंद्र सरकारने मदत करावी। केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी किंवा रद्द करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा। हा सर्वात चांगला मार्ग आहे जो कुठेही न्यायालयामध्ये स्टँड होईल आणि त्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही। शासनाला विनंती आहे की ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करून मराठा, कुणबी आणि लेवा पाटील यांना वेगळं आरक्षण द्यावं आणि 12 बलुतेदारांची मागणी आहे त्यांना सुद्धा वेगळं आरक्षण देण्यात यावी, माझी विनंती आहे। जरांगे पाटील तर म्हणतायत की आम्हाला सरसकट कुणबी करा, खरं सरकार मात्र म्हणतंय की आम्ही तुम्हाला कुणालाही कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ। तर ह्याचं इंडिकेशन हे आहे। पतीच्या खांद्याला खांदा लावून आता सुमित्रा जरांगेही त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरल्यात। जरांगेंच्या संपूर्ण कुटुंबाने तुळजापुरात जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असून मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढाईला यश येऊ दे असं साकडं त्यांनी देवीला घातलंय आणि त्यामुळे आता जरांगेंच्या पत्नीच्या लढ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। त्यांच्यासाठी समाज पाहिला असतो तर आम्ही कसं त्यांना काही असं
काय वाटत नाही त्यांना बरं, म्हणजे जीवाची एवढा बरं वाईट काय होईल असं मला भीती कधी वाटत नाही? माझ्या मनात भीती असते, ते उपोषणाला बसल्याच्या नंतर सतत त्यांची काळजी असते, परंतु समाजाचाही आशीर्वाद नाही, तुळजाभवानीचाही आशीर्वाद त्यांच्यासाठी. मराठा आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या बीडमधील जाळपोळी आणि दगडफेकीमध्ये आमदारांच्या घरावर लक्ष करण्यात आलं आणि मात्र यामागे एक षडयंत्र असून या षडयंत्राचा मास्टरमाइंड कोण हे तपासा अशी मागणी ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. आपण स्वातंत्र्याच्या 75वा अमृत महोत्सव साजरा करतो. ज्या क्रूर, भयानक, आतंकी आणि अतिरेक्यालाही लाजवणाऱ्या गोष्टी ब्रिटिशाच्या काळात आणि निजामाच्या काळात घडल्या नाहीत, त्या दुर्दैवानं गेल्या 3-4 दिवसामध्ये जिल्ह्यात घडल्यात. पुढे पळत उद्धव ठाकरेंनी उत्तराखंडमध्ये जाऊन बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. ठाकरेंच्या या देवदर्शनावरून राजकारण तापलंय. भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केली तर ठाकरेंच्या पक्षानं त्यावर पलटवार केलाय. ठाकरे कुटुंबानं शुक्रवारी उत्तराखंडमधल्या बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंच्या या देवदर्शनावरून आता राज्यात राजकारण सुरू झालंय. भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबावर बोचरी टीका केली आहे. त्यासाठी नितेश राणेंनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दाखला दिला. देवेंद्र फडणवीसजी पक्षासाठी 365 दिवस देतात, दिवस रात्र एक करतात. तुमच्यासारखी मजा मस्ती करत बसत नाही. आणि हीच का तुमच्या राज्यावर प्रेम? राज्यामध्ये एवढा महत्वाचा प्रश्न सुटत असताना तुम्हाला त्याची काहीच पडली नाही, याचं उत्तम उदाहरण काल तुम्ही दाखवून दिलं. खरं तर या वादाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून तोंड फुटलंय. राज्यात मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी गुरुवारी दिल्लीत भाजपच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावरून खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. ते दिल्ली दौऱ्यावरती का जरांगे पाटलांसाठी नाहीये, ते आपल्या खुर्च्या वाचवायला, मुख्यमंत्री अपात्र ठरणार आहेत त्यांची खुर्ची वाचवायला, आमदार अपात्र ठरणार आहेत त्यांची खुर्ची वाचवायला, विधानसभेच्या अध्यक्षांना काय आदेश द्यावेत ते आदेश आणायला, असे त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. संजय राऊतांची ती टीका भाजपच्या जिवारी लागली आणि त्यामुळे नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या देवदर्शनावर टीका केली. तर राणेंच्या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पुन्हा एकदा पलटवार केलाय. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाही आहेत. आता ते सर्वसामान्य एका पक्षाचे, शिवसेना पक्षाचे पक्षाध्यक्ष आहेत. जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले मला वाटतं शरद पवार आणि उद्धव साहेबच जरांगे पाटलांना भेटले, त्यांची चौकशी केली. दुसरी गोष्ट, त्यांच्याशी आमचा संपर्क आहे. आम्हाला काल त्यांनी सगळ्यांना सर्व पक्ष बैठकीला पाठवलं. हे काल आंदोलन संपताना ते मुंबईतच आहेत, मुंबईतच होते. गेले काही दिवस मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं. मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. मराठा समाजात शिंदे सरकार विरोधात आक्रोश वाढत होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच राजकीय कोंडी झाली होती. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि पक्षात 2 गट पडले. या फुटीनंतर शरद पवार गटानं अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार खासदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी 4 जुलैला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भात एक पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये खासदार सुनील तटकरेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तटकरेंवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. पक्ष हा आपली आई असतो आणि आपल्या आईच्या बरोबर गैरव्यवहार हा कुठल्याच संस्कृतीत मान्य नाही. आणि पक्ष हा माझ्यासाठी तरी आईच्या जागेवर आहे आणि त्याच्यात जर कोणीतरी चुकीचा व्यवहार करत असेल
तर मला वाटतं त्याची इन्क्वायरी आणि त्याच्यावर ॲक्शन जे स्पीकरचे नियम कायदे आहेत त्याच्याप्रमाणे झाला पाहिजे. यांच्या विरोधामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये त्याच वेळेला पिटिशन दाखल केलं, ज्याचा उल्लेख आपण 10 शेड्यूलचा या ठिकाणी केला. आम्ही सुद्धा त्याच आधारेमध्ये ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये सुद्धा पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आमची सुद्धा इच्छाच आहे, जसं मी परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी होतो आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असं सूचित केलं. पुणे पोह्यात प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस OTTचा पहिला विजेता एल्विश यादव रेव पार्टी प्रकरणी चांगलाच अडचणीत आला. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्या रेव पार्टीत नशेसाठी सापाचं विष वापरण्यात आल्याचा नोएडा पोलिसांना संशय. एकीकडे रेव पार्टीमुळे एल्विश यादव कायद्याच्या कचाट्यात सापडलाय, तर दुसरीकडे त्यावरून राजकारण सुरू झालंय. नुकतंच गणेश उत्सवात एल्विश यादवनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आरतीला हजेरी लावली होती आणि तोच व्हिडिओ काँग्रेसनं सोशल मीडियावर शेअर करून शिंदेंवर निशाणा साधलाय. एल्विस यादव स्मृती इराणीसोबतही दिसतो, हा हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबतही दिसतो आणि हा आपल्या नेत्यांसोबतही दिसतो. त्यामुळे याचं उत्तर दोन्ही माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे यांना द्यावं लागेल. आणि याच्या एन्क्वायरी करून यांनी कुठपर्यंत प्रशासनामध्ये घुसपट केली आहे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे काय काय इंटरेस्ट आहे, कोणी कोणी कसा यांचा फायदा करून घेतला. काही लोक म्हटली माहिती नसताना बोलला, त्याच्यामुळं माहिती पूर्ण घेतो. मग ट्विट कोणी केलं ते पण बघतो. त्यांचा आणि विधान परिषदेचे आपले विरोधी पक्षनेते आहे त्यांच्यातला वाद मिटलाय का हे पण बघतो आणि मग तुम्हाला स्पष्ट बोलतो. दरम्यान एल्विश यादवने त्याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत. माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत, यामध्ये काडीभरही सत्य नक्कीच नाहीये. मुळात म्हणजे मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करतोय असं त्याने म्हटलंय. जितने भी आरोप मेरे ऊपर लगे हैं भाई सारे बेबुनियाद हैं, सारे फेक हैं, 1% भी इनमें सच्चाई नहीं है. मैं पूरा सहयोग करने के लिए तैयार हूँ यूपी पुलिस के साथ और मैं रिक्वेस्ट करूँगा यूपी पुलिस को, पूरे प्रशासन को, माननीय मुख्यमंत्री जी योगी आदित्यनाथ जी को कि मेरी 1% भी 0.1% भी अगर इस चीज़ में इन्वॉल्वमेंट मिल जाती है, मैं सारी जिम्मेदारी लेने को तैयार हूँ. ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अरविंद कुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा MD बनवणारा महाराष्ट्रातील एक्सपर्ट होता. ड्रग्ज माफिया ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललितनं सोनं विकत घेतल्याची माहिती समोर आली. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करताना ज्या तालुक्यांची निवड केली त्यावरून टीकेची झोड उठवली आहे. दुष्काळ जाहीर करताना सरकारकडून राजकारण करण्यात आलं असून 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांपैकी जवळपास 33 ते 35 तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त 4 ते 5 तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले. दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं 40 ते 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे शेतकऱ्यांचं काय होईल ते होईल, पण मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारे आमदार खुश असले पाहिजे असंच सरकारच्या निर्णयावरून दिसतंय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.